हे संजय राऊत साहेबांना सकाळपासून साधारण 10:30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत काहीच काम नसतं. काहीतरी उटपटांग बातम्या फक्त दिवसभर चालल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी फेकमफाक केलेली असते. नरेंद्र मोदी साहेबांची बरोबरी आपण करण्याच्या त्या पात्रतेचे आहोत का हे पहिले राऊत साहेबांनी तपासलं पाहिजे. आपली पात्रता खूप छोटी आहे. त्यांनी देशामध्ये 300 खासदार स्वतःच्या बळावरती निवडून आणलेले आहे. आज आपल्याजवळ किती खासदार उरलेले आहेत आणि किती खासदार भविष्यामध्ये असणार आहे. त्यामुळे कुठल्या माणसाकडे सूर्यावरती समजा जर का आपण बघून थुंकायला लागलो तर शेवटी तोंडावरच पडणार आहे ते. त्यामुळे आपली पात्रता त्यांनी ओळखली पाहिजे. पात्रता जेवढी असेल तेवढंच बोललं पण पाहिजे. दादा, हे सरकार जे आहे ते श्रीरामाच्या नावाने निवडणुकीसाठी नाव वापरतंय, बाजार करतायची टीका एकनाथ खडसे यांनी केली. एकनाथ खडसे साहेब स्वतःच श्रीरामाच्या बाबतीमध्ये 92 पासून मी त्यांचं बघतोय. ते स्वतःच त्या बाबतीमध्ये पूर्वी जर का श्रीरामाच्या मंदिरासाठी बाबरी मस्जिदसाठी फिरत होते तर त्यावेळेला काय बाजार करत होते. आत्ता बाजार वाटतोय. आणि 25-30 वर्ष ज्यावेळेला तुम्ही निवडणुका लढत होते त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या नावाखाली एकनाथ खडसे साहेब सातत्याने निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभागी राहायचे. बाबरी मस्जिद ज्यावेळेला पडली त्यावेळेला एकनाथ खडसे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा गेलेले पण होते. मग त्यावेळेला कोणता बाजार होता त्यांचा. सोयीनुसार एक खडसे साहेब बाजार करत राहतात. आत्ता बाजारभाव तिकडचा भारतीय जनता पार्टीला डाऊन झालेला असल्यामुळे आता दुसरा बाजार कुठेतरी ते लावतायत. दादा, आमदार अपात्रतेची जो निकाल लागला तो आमदार अपात्रतेची हत्या झाली अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली. आपल्याकडे समजा जर का काहीच निकालासारखं पुरावे देऊ शकलो नाही. आपल्या संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बदल घडल्यानंतर ती कायदेशीर प्रक्रिया आपण काय काय केली पाहिजे याची जर का त्यांना कल्पना नव्हती, कायद्याचा अभ्यास नव्हता, तर आता कायद्यानुसार घेतलेल्या निर्णयावरती आक्षेप घेण्याचा त्यांना अधिकार पण राहिलेला नाही आहे. आपली घटना त्यांना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.